अगं खेळ लावलाय माझ्या आयुष्याचा तुम्ही. मी तुम्हाला कुणालाच आयुष्यात माफ करणार नाही. माझा आई करे राया, तुला वाटतंय असं नाही हे सगळं. आम्हाला वाटलं गुलीने तुला सगळं सांगितलंय आणि तू स्वतःहून लग्नाला तयार झालायस. पण हे आत्ता कळलं की ती गडबडीत तुला सांगायचं राहून गेली. आता यात आमची काय चूक आहे? अगं यात माझी तरी काय चूक होती की तुम्ही माझं त्या कृष्णा संग लग्न लावून दिलं. अरे मला सांगायचं ना, मी आणून दिलं असतं पाणी. राया बोल ना रे माझ्याशी काहीतरी. अजून काय काय बघायला लावणार आहेस? का वागतोयस समाजाला एकाशी? आता बहुतूर तू लई विघ्न आणलीस त्याच्या लग्नात. आता कुठं जरा कुठं चांगलं व्हायला लागले तर जिच्याशी लग्न ठरलं तिच्याशी लग्न होऊ दिलं नाहीस, तिच्याशी झालं तिच्याशी संसार होऊ दिला नाहीस. कुठला बदला घेतोयस रे माझ्या लेकाशी? का वागतोयस असा? सांगून टाक एकदाच सगळं. रंजे, रडून काय जे झालंय ते बदलणार आहे का? आणि असं देवाशी भांडून तरी काय होणार आहे? एक गोष्ट ध्यानात ठेव रंजे, देव जी काय करतो का नाही ती चांगल्यासाठीच करतो. त्याच्यावर विश्वास ठेव. काय बोलतीस गोले? काय चांगलं केलं या देवानी? अगं म्हणजे समजा चांगलं होईल, तू फक्त त्याच्यावर विश्वास ठेव असं म्हणायचं होतं मला. आता जी काय वाईट घडायचं होतं ती समद घडून गेलंय बघ रंजे. खरंय बघ बोले, आता माझ्या अंगात काय वाईट बघायची ताकद राहिली नाही. वय अंतराचा अपघात झाला त्याच्याबद्दल बी कळलं. रंजे तू भेटून आलीस नव्हता तिला? होय भेटून आले. आता बरी आहे जरा ती. लई मोठा ऍक्सिडेंट झाला होता, त्यातनं वाचलीये ती पोरगी. बरं झालं बाई, नशीब ती तरी वाचली. देवच पावला म्हणायचं बघ रंजे. रंजे तुझ्या एक गोष्ट ध्यानात येते का ग? काय? गुरुजी काय म्हणलं होतं? रायाची पहिली बायको अल्पायुष्य ठरणार आहे, ती लई दिस जगणार नाही. रंजे गुरुजींचं बाकीत खरं ठरलं की ग? होय की ग गुले, अगं माझ्या ध्यानातच आलं नाही. म्हणजे कृष्णा गेली, ती देवाघरी गेली. अगं आता शेवटी तिचं नशीब. आपण तरी काय करणार रंजे? आज पातूर नशिबाच्या पुढे कोण गेलंय का? अगं पण तू तर म्हणाली की शांती केली की. होय की, मी म्हणली होती, पर त्याच्या आधीच ही समज घडून बसलं, त्याला मी तरी काय करू रंजय सांग? कृष्णी सापडली नाही. ती जर जिद्दी असती का नाही तर ही समधी माणसं सापडली तेव्हाच ती बी सापडली असती की. मी सांगत्या नव्हता रंजे, गुरुजींचं भाकीत खरं ठरलंय बघ. कृष्णी कायमची देवाघरी गेल्या. अरे देवा, 8 वाजले.
आगाच्या काय करते तू? हो काय करते म्हणजे काय, आवरत्या तुम्ही बी आवरा पटदिशी. हे मुंजा त्या राधेला आधी चारा दे. कृष्णेला कळलं तिला चारा दिला नाही तर ती माझ्यावर भडकल. जा बघू. आगाशा ऐक माझं तू. अहो तुम्ही माझं ऐका आधी. आवरा पटदिशी. कृष्णा येणार आहे ना 5 परतोणीसाठी, मग तिला शिदोरी बांधून द्यावी लागल, फराळाचं बनवायला लागल. तुम्हाला मी लिस्ट देते, बाजारातून समजा सामान घेऊन या. काय कृष्णेचं समद लाड पुरवणार आहे मी तयारीला लागते. ए मामे काय करते येड्यान? थांब. कृष्णे कुठे गेली तू? ये ना लवकर. आज मैं ऊपर. अगं एवढा आनंद व्हायला काय झालंय? अगं थांब. अंतरा, अगं आई, कशी तब्येत? बरं वाटतंय का आता? खूप त्रास होतोय राया. तू असं व्यवस्थित खाल्लं पिल्लं नाही ना म्हणून त्रास होतोय बघ. तर नारळ पाणी आणले, पिऊन घे. माझी नाहीये इच्छा काय खायची. मला काहीच खाऊ पिऊ वाटत नाहीये. असं कसं पिऊ वाटत नाही? पी बघू चल. ठीक आहे, मग तू मला पाजणार असशील तरच मी पिईन. राया, माझ्या लेकीचं मन मोडू नको रे. तिला बरं करणं तुझ्याच हातात आहे. पाजणं तिला नारळ पाणी. अरे पाज. ठीक आहे. अगं आई. राया, वराड्यातल्या माणसांना जास्त लागलं तर नाही ना? कसे आहेत रे सगळे? बरे आहेत आता. आणि ती कृष्णा सापडली का रे? नाही, ती जिवंत असण्याची शक्यता लय कमी आहे असं म्हणतात. अगं पाणी पाणी घे. पाणी तर संपलंय. मी आणतो. हे घ्या. आलो. तुमचं कोण पेशंट आहे का ते? नाही कोण नाही. ते एवढी गडबड चालली म्हटलं बघावं नक्की काय केस आहे. तुम्ही कोण नाही ना त्यांचे, मग तुम्हाला कशाला चौकशा पाहिजेत? त्याला जाईत ना. ऍक्सिडेंटची केस आहे, तुम्ही प्लीज जावा इथून. तुम्हाला इथे थांबता येणार नाही. हा सारिका वहिनी बोला की. किती दिवस राहायचं ह्या हॉस्पिटलमध्ये? कटाळा आलाय आता. कटाळा येऊन कसं चालेल? अंतराचं रायाशी लगीन लावून द्यायचं आहे का नाही? हा मग मी सांगते ना, तवर तिथंच राहायचं आणि मी सांगल तवाच तिथनं बाहेर निघायचं. लवकर सांगा म्हणजे झालं. आता काय कृष्णा गेली म्हणजे काय काळजीच नाही. होय, नाही काळजीचं काय कारण, पण म्हणून काय लगेच हात देऊन साकार वाटाय जाऊ नका. पडला बिडला तर लय लागल. हा, मला इथं आधी त्यांच्या लग्नाचं वातावरण तयार करून दे. एकदा का ते वातावरण तयार झालं की मग रायाचं आणि अंतराचं लगीन लावून देऊ.
अंतरा, हे अंतरा, अगं पोरी, हे बघ, असं काय करू नकोस ग. तसलं काय मनात सुद्धा आणू नकोस. ऐक, हे बघ, अगं ह्यात कुणाचाच काय बी दोष नाही. तू नको उगाच तुझ्या नशिबाला दोष देऊस. ती कुठं नशिबाला दोष देते, उलट ती लय खुश आहे. हे बघ अंतरे, तुला माझी शपथ आहे बघ, असं येडापणा काय करू नगस. हे बघ, मला समज कळतंय आमच्यामुळं तुझी ही अवस्था झाल्या, पण आपण काढू ह्यात न बी काय तर मार्ग. काय बडबड, त्यात काहीच कळत नाही. मुली काय झालं? अंतरा, ठेव बाळा आता. हा, मी तुला भेटा येते, तू काय काळजी करू नगस. आणि हे बघ, असं वाईट वंगाळ काही विचार मनात आणू नगस. हा, ठेवा आता. मुली काय झालं अंतरीला? अगं काय सांगू रंजे, इकडं आड आणि तिकडं हिर असं झालंय बघ. समजा काय करावं काय कळना झालंय मला. रायाशी लगीन झालं नाही म्हणून ती पोरगी तिच्या जीवाचं बरं वाईट करायला निघाल्या बघ. काय वय रंजे, आता तूच सांग, ह्या समद्यात अंतराची काय चूक आहे, तिचा काय दोष आहे? आपण तिच्यावर विश्वास न ठेवता रायाचं कृष्णी बरोबर लगीन लावून दिलं. अगं त्या पोरीच्या अंगाला रायाची हळद लागल्या, तिनं राया बरोबर लग्नाची स्वप्न बघितल्या ती, आणि हे समजा काय होऊन बसलं बघ की तिच्या आयुष्यात. आता काय करायचं? आता कोण करेल तिच्याशी लगीन? मला सगळं कळतंय बघ गुली, पण जे काही घडलं की नाही त्यात कुणाचाच दोष नव्हता बघ. मला तर काय करायचं आणि काय नाही काय कळना झालंय बघ. तूच कर गुले काहीतरी. आपण एक पोरगी गमावली आहे, आता दुसरी नाही गमवायची बघ. होय रंजे, मला बी तीच भ्या आहे बघ. पण आता काय करायचं ग? कसं समजवायचं अंतरीला? कसं थांबवायचं तिला? तिला तर रायाशीच लगीन करायचं आहे. रंजे, अंतराला जर वाचवायचं असेल का नाही, तर तिचं राया बरं लगीन लावून द्यायलाच लागल. बरंच रक्त गेलंय, रक्त चढूनही काही उपयोग झालेला नाहीये. आता काय करायचं सर? केस खूप क्रिटिकल आहे, वाचण्याची शक्यता फारच कमी आहे. हिच्या नातेवाईकांना कळवा. कसं कळवणार सर? ह्यांच्या नात्यातलं कोणीच आलेलं नाहीये. हिला इथं कोणीतरी घेऊन आलं असेल ना. मी आलो होतो डॉक्टर, पण अहो मी यांना ओळखत नाही. पण मी यांना पाहिलं तर मला वाटलं ह्या जिवंत नाहीयेत. मला कळलं यांचा श्वास चालू आहे, मग मी लगेच यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो. म्हणजे यांच्या नातेवाईकांबद्दल तुम्हाला काहीच माहित नाहीये? नाही, काहीच नाही. या कोण कुठल्या मला काहीच माहित नाही. ठीक आहे, आता आपल्यालाच काहीतरी डिसिजन घ्यावा लागेल. आपण आपले प्रयत्न चालू ठेवूयात. लांब श्वास घे. डॉक्टर, कधीपर्यंत बरी होईल अंतरा? म्हणजे डिस्चार्ज मिळायला किती दिवस लागतील? आता सगळं बरं आहे. तिला जे व्यायाम दिलेले आहेत पायाचे तेवढे नियमित करून घ्या तिच्याकडून. कुठल्या एक्सरसाइजेस? अंतरा, हा हा, त्या पायाच्या एक्सरसाइजेस. हो हो डॉक्टर, नक्की करा. एक काम करा, त्या घरी जाऊनच करा. मी आत्ताच तुम्हाला डिस्चार्ज देते. तुम्ही जरा बाजूला येता का? बोला डॉक्टर. बोला काय बोला. किती दिवस झाले तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सगळं करतेय, पण मला काही अजून माझं पेमेंट मिळालं नाही. काळजी करू नका हो डॉक्टर, सगळं पेमेंट होईल तुमचं. अहो किती दिवस झाले तुम्ही हेच सांगताय, पण पेमेंट काही मिळालं नाही. हळू बोला ना डॉक्टर. अहो सगळे पैसे मिळतील तुमचे, पण रायानं ऐकलं ना तर. ठीक आहे, आता मी काही बोलत नाही, पण मी परत येईपर्यंत माझं पेमेंट मिळालं पाहिजे, नाहीतर सगळं सांगेल मी यांना. मामा, हा, डॉक्टर काय म्हणले? म्हणजे काय सिरियस नाही ना? नाही, ते हॉस्पिटलच्या बिला संदर्भात बोलत होते. ते म्हणले की बिल नाही भरलं तर अंतराला डिस्चार्ज देणार नाही. डॅड,
तुम्ही काहीच काळजी करू नका. राया आहे ना, तो बघेल. मला माहितीये तो माझ्या प्रेमाखातर हॉस्पिटलचं सगळं बिल भरेल. हो ना राया? हा. मामा तू अंतराची काळजी घे, मी बघतो बिलाचं. मामा हात पुढं कर. हे काय गो कृष्णे? अरे उघडून तर बघ की. एवढा अंधार पडला तरी कृष्णी कशी आली नाही अजून? जेव्हा याय पाहिजे होती. अहो तुम्ही जाऊन बघता का तिला? जाऊ दे, नाही तर मीच जाऊन बघते तिला. अजून कशी नाही आली ती? अगं काय चाललंय तुझं? असं नको ना वागू. काही येड लागला का तुम्हाला? तर तिला यायला एवढा वेळ झालाय, म्हणलं जाऊन बघाय ना गवय. मुंजेच्या घरी अभ्यास करत असेल, मी जाऊन बघून येते. थांबा. अगं अशा सावर, स्वतःला सावर. कमीत कमी माझा तरी विचार कर ना. काय बोलताय तुम्ही? मला काय बी कळणं झालंय. जाऊ दे बघू मला. अगं कशी आपली कृष्णा येईल आता? अगं तिचं लगीन झालंय, ती नांदायला गेली, तिच्या सासरी आहे ती. काय ग बया, याडच लागले बघा मला आता. आपल्या कृष्णीचं लगीन झालं विसरलेच होते मी. आता माझं काही खरं नाही बघा. कृष्णीची सारखी आठवण येत राहील मला. मला अजिबात करमायचं नाही तिच्या बिगर. मला स्वतःला कामात गुंतवून ठेवायला पाहिजे. हवा अहो मी काय म्हणते, उद्या कृष्णीला ना 5 परतवण्यासाठी घेऊन या काय? समजा तिच्या आवडीचा स्वयंपाक करते मी. अगं आशा, तुला कसं सांगू आता? आता आपली कृष्णा कधीच माघार येणार नाही. ती कायमची आपल्याला सोडून गेली. 2.5 लाख झालेत. पेशंट खूप क्रिटिकल अवस्थेत होता ना. ऐका ना, मी त्या अनोळखी मुलीला इथं घेऊन आलो होतो ना, पण माझ्याकडे तिचं बिल भरायला पैसे नाहीत. हो. कोणती मुलगी? अहो ती नाही का, तिचा ऍक्सिडेंट झालाय. ती कुठं राहते, तिचे नातेवाईक कोण, कायच माहित नाही. तिचा इलाज करता येईल एवढे पैसे पण नाहीत हो माझ्याकडे. दादा काय नाव काय त्या मुलीचं? अहो काहीच माहित नाही हो. मी शेतात निघालो होतो, तेव्हा वाटत मला बांधाच्या कडला बेशुद्ध औषध दिसली. ती शुद्धीवर असती तर तिचं नाव गाव समजा विचारलं असतं, तिच्या नातेवाईकांनी तरी बोलावलं असतं. पण आता काय करावं कायच कळलं झालंय. कृष्णा तर नाही ना? कोण कृष्णा? कोण आहात तुम्ही? कोण पाहिजे तुम्हाला? व्हा मागं. अहो ती पेशंट. ती खूप सिरियस आहे, तिच्या जगण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. मला फक्त एकदा बघू द्या, पेशंट कोण आहे ती. नाही 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 नाही, आता नाही बघता येणार. चला वा बाहेर बघू. वॉर्ड बॉय कोणी आहे का तिकडं? वॉर्ड बॉय. काय झालं? बघा बळजबरीने आतमध्ये घुसतात, काढाय ना बाहेर. साहेब अहो कशाला उगाच त्रास देताय? जावा इथनं. ऐका माझं, मला फक्त एकदा बघू द्या, ते पेशंट कोण आहे आतमध्ये. पेशंट म्हणजे काय पिक्चर आहे का? बघा असं वाटलं मग आलं थिएटर मध्ये. चला निघा इथून. साहेब चांगल्या घरचं दिसताय तुम्ही, कशाला उगाच वाद घालताय? चला जावा इथून पहिलं. चला चला चला.